पाचोरा तहसील कार्यालयातील सन 2005 मधील महत्त्वाचा कायमस्वरूपी जतन करावयाचा शासकीय अभिलेख गहाळ झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी पाचोरा तहसीलदार तथा दंडाधिकारी यांचे आदेशानुसार पाचोरा येथील नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील मौजे तारगडा खुर्द येथील गट क्रमांक 172 व 24 मधील फेरफार नोंद क्रमांक 909 सन 2005 संदर्भातील मूळ संचिका व आदेश अर्जदाराने मागितल्यानंतर अभिलेख शाखा फेरिस्त नोंदवही रेकॉर्ड हस्तांतरण नोंदी न्यायालयीन संचिका गाव नमुना क्रमांक 6 तसेच इतर संबंधित अभिलेखांची सखोल तपासणी करण्यात आली, मात्र संबंधित मूळ अभिलेख कुठेही उपलब्ध नाही। यानंतर महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी करण्यात आली। चौकशीत कायमस्वरूपी जतन करावयाच्या शासकीय अभिलेख गहाळ झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले। त्यामुळे हा अभिलेख कोणीतरी अज्ञात व्यक्ती किंवा संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी गहाळ केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणात सन 2005 पासून आजतागायत संबंधित ग्राम महसूल अधिकारी, अभिलेखपाल तसेच रेकॉर्ड हस्तांतरणाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून हे प्रकरण केवळ विभागीय चौकशीपुरते मर्यादित न ठेवता फौजदारी तपासासाठी पात्र असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेमुळे महसूल विभागातील शासकीय अभिलेखांच्या सुरक्षिततेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पोलीस तपासात नेमके सत्य समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस सुनील पाटील हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।